सौर ऊर्जा प्रकल्पाबाबत एक महत्त्वाचीच नाही तर खूप मोठी बातमी समोर येत आहे। राज्यात शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी महानिर्मितीतर्फे 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प होणार आहेत। हा प्रकल्प मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प 2.0 अंतर्गत लवकरच कार्यान्वित होणार आहेत। या सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे राज्यातील 3 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। तर जेईपीपी इंडियाच्या मदतीने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे। जेईपीपी इंडिया हा प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रकल्प मॉनिटरिंग युनिट सुविधा आणि एक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करत आहे। महानिर्मिती महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी लिमिटेड सूत्रधारी कंपनी मर्यादित या कंपनीची संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे। दुसरीकडे महानिर्मिती ही कंपनी नवीकरणीय ऊर्जेचे प्रकल्प सुरू करत आहे, ज्यामुळे वीज ग्राहकांना कमी दरात मिळणार असल्याचे बोलले जात आहे। तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना नेमकी काय आहे? 2.0 दुसरीकडे जेईपीपी इंडिया ही कंपनी द रॉकफेलर फाउंडेशन, इकिया फाउंडेशन तसंच बेजॉस अर्थ फंड यांच्या सहकार्याने स्थापन झालेली आहे। या प्रकल्पांमुळे पारंपरिक ऊर्जेवरील भार कमी होणार आहे, तर कार्बन उत्सर्जन घटवून शेतक यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीज पुरवठा मिळणार आहे। पर्यायी आणि स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी जगभर प्रयत्न सुरू आहेत। भारतानेही या उपक्रमात सहभागी होत विविध सौर ऊर्जा प्रकल्पांची निर्मितीचा सपाटा लावला आहे। त्यातूनच स्वच्छ ऊर्जा निर्मितीच होत नाही तर स्वस्त वीज उपलब्ध होण्यासही मदत होत आहे। तर महानिर्मितीला सौर ऊर्जा योजनेसाठी जेईपीपीची मदत कशी? तर जेईपीपीच्या तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा उपयोग करून मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प 2.0 ची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे। महाराष्ट्रात शाश्वत विकास चालना देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे। हे सौर ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण करता धोरणात्मक संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ही समिती मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या योजनेबाबत मार्गदर्शन करेल। या प्रकल्प व्यवस्थापन व देखरेख पाहूया। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेबाबत मार्गदर्शनासाठी धोरणात्मक संयुक्त समिती स्थापन होणार आहे। सेंट्रल डॅशबोर्डच्या माध्यमातून जमीन संपादन ते प्रकल्प प्रगतीचे दैनंदिन निरीक्षण, सर्व भागधारकांसाठी प्रशिक्षण आयोजित करून वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे। एकूणच काय तर केंद्र आणि राज्य सरकाराकडून शेती व शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात। अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। राज्यात शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी महानिर्मितीतर्फे 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प 2.0 अंतर्गत लवकरच अंमलबजावणीत येणार आहेत। या प्रकल्पांमुळे राज्यातील 3 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। सौर कृषी योजनेतून 102 मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती होऊन शेतकऱ्यांना याचा कितपत लाभ मिळेल? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।